बापूंनी करून मुंबईला गेल्यानंतर 190 कोटीचा निधी त्या नगरपालिकेला साहेबांच्या माध्यमातून दिला आहे। प्रचंड काम, प्रचंड मेहनतीनं साहेबांनी या तालुक्याला भरभरून दिले। या सांगोला तालुक्यामध्ये 6000 कोटीचा निधी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आला, पण आम्हाला त्याचं रूपांतर विजयात करता आलं नाही। पण इथून पुढच्या काळामध्ये SIR असेल, सभासद नोंदणी असेल, शिवसैनिकाचं संघटन करणं असेल, ज्या ज्या जबाबदारी असतील आम्ही ताकदीनं चांगल्या पद्धतीनं पार पाडू आणि ही शिवसैनिकांची चळवळ खूप मोठ्या ताकदीनं पुढे नेऊ। आणि या ठिकाणी आमचा नेता वयाच्या 70व्या वर्षीसुद्धा आपणा सगळ्याला माहिती आहे, सगळ्यांनी नगरपालिकेला, JDPला, पंचायतला, राज्यातल्या भल्या मातबर गाड्यांनी विरोध केला। आमचं ह्या ऑफिसवर रासार पोलिसांची रेड टाकल्या, ब्लॅकमेलिंग केलं। या नगराध्यक्ष साहेबांना, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांना 5-5 तास नेऊन पोलीस स्टेशनला बसवलं। साहेबांना भाऊ ते सगळ्या बघितले, सगळं झालं तरीसुद्धा चांगल्या पद्धतीने जनतेने सपोर्ट केला आहे। आणि ही शिवसेनेची चळवळ एकनाथरावजी शिंदे साहेबांनी घेतलेलं व्यास दिघे साहेबांच्या प्रेरणेनं, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारानं ही सेना आम्ही अविरत ताकदीनं पुढे नेऊ आणि आदरणीय बापूंच्या पाठीमागं आमचा तालुका ठामपणे उभा आहे। फक्त तुम्ही थोडं वरिष्ठ लेवलला सांगून या नेतृत्वाला बळकटी करून या नेतृत्वाची या पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजकारणात, समाजकारणामध्ये प्रचंड गरज आहे। ती पोकळी आहे भविष्याच्या राजकारणात आणि समाजकारणात। त्या नेतृत्वाला सगळ्यांनी आपण ताकद देऊ एवढीच विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। जय महाराष्ट्र। एक सहृदयी आणि सर्वसामान्यांच्या मध्ये मिसळून राहणार बहुजन समाजामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख, स्वर्गीय वसंतदादांच्या पासनं ते एकनाथजी शिंदे साहेबांच्या पर्यंत आपल्या कार्यकौशल्यानं जनमानसामध्ये आपल्या स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारं आपल्या सर्वांचं नेतृत्व। आज जे आमदार जरी नसतील तरीसुद्धा राज्याला माहिती असणारे बापू कुठले असतील तर ते आपले सांगोल्याचे बापू। एखाद्या माणसाची ओळख पदानं होत असती आणि एखाद्या पदाला त्या माणसामुळं किंमत मिळत असते। बापूंनी आमदार झाल्यानंतर साहेबांच्या बरोबर घेतलेला निर्णय, त्यातनं तयार झालेली त्यांची विचाराची उंची, एका डायलॉगनं त्यांचं राजकीय आयुष्य बदलून गेलं। एखादा शब्द माणसाच्या तोंडातनं कसा जातो आणि 288 आमदारांच्या मध्ये आपले बापू संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी लौकिक मिळवून गेले आणि काय झाडी काय डोंगर फेम असा शब्द लागला। म्हणजे त्यांना विचारत असताना सुद्धा माईकवर ज्यावेळी एखादा निवेदिका असायची ते भरायचे तर काय झाडी काय डोंगर फेम आदरणीय बापू बोलणार आहेत। आपण डोंगर दऱ्यात राहणारी मंडळी आहोत। आज शिवराज्य अभिषेक दिन आहे। शिवछत्रपतींनी याच डोंगर झाडी दरीतनं महाराष्ट्राचं स्वराज्यामध्ये रूपांतर केलं आणि बापूच्या एका डायलॉगनं खऱ्या अर्थानं त्या डोंगराला एक वेगळी उंची या ठिकाणी प्राप्त करून दिली। एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे अनेक आमदार त्या ठिकाणी काम करतात। आज सुद्धा 60 आमदार त्या ठिकाणी पक्षाबरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतात। पण जे वेळात वीर दौडले साथ म्हणतात त्या पद्धतीनं ज्यांनी पहिल्या टप्प्यात साथ त्यांना दिली, ज्यांना भविष्याचं राजकारणाचं काय आपलं होणार आहे माहीत नव्हतं, पण कायमपणे त्यांचा आग्रह असायचा की साहेब काहीतरी तुम्ही निर्णय घ्या आणि त्यांनी निर्णय घेतल्यानंतर तो यशस्वी करण्यासाठी म्हणून पहिले पाऊल टाकणारे जे काही आमदार होते त्यामध्ये बापूजी होते। आणि म्हणूनच बापूजींनी केलेल्या निर्णयाची परतफेड म्हणून सांगोलेकरांना एवढं मोठं गिफ्ट आहे। साहेबांनी जे काही दिलंय तो एक राजकीय आपला साथी आपल्या राजकारणाची भविष्याची काय वाटचाल आहे माहीत नाही याचा विचार न करता काम करत राहिला। बापू परत आल्यानंतर मला मंत्री करा म्हणू शकले असते, पण त्यांनी काय मागितलं असेल तर ते सांगोलेकरांसाठी पाणी मागितलं आणि ते पाणी घेण्याचं काम या ठिकाणी त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी केलं। आज खऱ्या अर्थानं एक अशा उंचीचा नेता आमच्या पक्षामध्ये आहे की ज्याची महाराष्ट्रभर आणि देशभर ख्याती त्या ठिकाणी आहे। निश्चितच साहेब बोलायचे जरी असतील तरी व्यासपीठावरच्या समोर असणाऱ्या लोकांची घोषणा चालू होती, बापू बोलले पाहिजे। तुमच्या भाषणाशिवाय शिवसेनेचं भाषण पूर्ण होत नाही।
तर संपूर्ण युवकांच्या मध्ये राज्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची क्रेज बापूंची त्या ठिकाणी तयार झाली आणि माझ्या आजोबांचा आणि त्यांचा स्नेह जवळचा होता. लोकनेते खासदार बाळासाहेब माने वसंतदादांच्या बरोबर त्यांनी केलेलं काम त्यांच्या मुशीत तयार झाल्यानंतर त्यावेळच्या राजकारणातली असणारी त्यांची बैठक, त्यातनं आमच्या कुटुंबाशी त्यांचा असणारा स्नेह आणि मी आज राजकारणात तिसऱ्या पिढीचा शिलेदार म्हणून काम करत असताना बापूंच्याकडे पाहत असताना माने साहेबांच्या विचाराची माणसं आज वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत. सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये अतिशय तळागाळापर्यंत जनतेची कामं करणारी, गोरगरिबांच्यापर्यंत पोहोचवणारी आणि खऱ्या अर्थानं 3 पिढ्यांचा अनुभव असणारी काही लोक ठेवा म्हणून या मतदारसंघामधनं राजकारण करतायत. आम्ही नवीन पिढीचे शिलेदार आहोत, पण बापू 3 पिढ्यांचे साक्षीदार आहेत. आणि आज मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की तुम्ही घेतलेली नगरपालिका नगराध्यक्ष साहेब महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. बापू वादळात दिवा लावणार का? कारण सगळ्या शक्ती एकत्र उलट्या आल्या होत्या. परिस्थिती अतिशय, एकतर लोक विधानसभेचा आपला झालेला पराभव जिव्हारी लागून गेला होता, कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खचलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं ऊर्जित अवस्था आणणारी जर कुठली इलेक्शन झाली असेल तर ती आपली नगरपालिकेची इलेक्शन झाली. इथून परत एकदा विजयी सलामीला सुरुवात झाली. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण आपला परचम लहरला आणि ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं टायगर अभी जिंदा आहे हे सांगण्यासाठी शब्द राहिले नाहीत. बापू, तुम्ही पायाच्या नखानं मारलेली गाठ सुद्धा सोडवणार न येणारी लोक सुद्धा तुमच्याशी स्पर्धा करतायत. पण एक वेळ अशी येईल, उद्याचा काळ या ठिकाणी सांगेल की खऱ्या अर्थानं जननायक जो असतो सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. आज तुम्हाला त्रास होत असेल, आज तुमची तब्येत साथ देत नाही, तरी सुद्धा तुम्ही जनमानसामध्ये रात्रंदिवस उन्हाचा तडाखा असताना सुद्धा ते त्या ठिकाणी येतात. थोडं थांबू का विचारतात, पक्ष कार्यकर्त्यांच्याशी संवाद साधतात, साहेब असतील तिथं राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जातात. आज त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा मी खऱ्या अर्थानं आपल्याला सांगोलीच्या आम जनतेला सांगू इच्छितो, या माणसानं घेतलेल्या निर्णयाचं फळ आपल्याला या ठिकाणी विकासात देण्याचं काम एकनाथांचा नाक लोकनाथांनी केलं. पण त्या विचाराला साथ जर त्यांनी दिली नसती तर साहेब मुख्यमंत्री झाले नसते आणि साहेब मुख्यमंत्री झाले, बापू त्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभे राहिले आणि म्हणून ती परतफेड आज शेवटच्या घटकापर्यंत साहेब या ठिकाणी करतायत. माणूस पुढे गेल्यानंतर पायरी विसरतो, पायरी जशी चढतो तशी पायरी विसरतो, कारण एक एक शिडी वर चढल्यानंतर खालच्या पायरीची आठवण येत नाही. पण जे जे सवंगडी साहेबांनी विधानसभेबरोबर घेतले त्यांना सगळ्यांना निवडून आणायचं काम त्या ठिकाणी साहेबांनी केलं. आणि जर मला ते जमलं नाही तर मी परत शेती करायला गावाकडे जातो म्हणणारे आमचे साहेब, त्यांचा सगळ्यात जिव्हारी लागणारा पराजय कुठला असेल तर आमच्या बापूजींचा झालेला पराजय. ते आता एक काळ असते, एक वेळ असतो की ज्यावेळी यश आणि अपयश राजकारणामध्ये हे टप्पे असतात. पण मित्र जोडताना कुणाच्या सैन्यामध्ये आपण आहोत, शिवराज्याभिषेक दिन आहे, तुम्हाला कुणाची साथ द्यायचं हे ठरलं होतं आणि बापू तुम्ही भगव्याची साथ दिली, शिवसेनेची साथ दिली आणि परत एकदा शिंदे साहेबांच्या रूपानं बाळासाहेब ठाकरेंचा विचार जिवंत ठेवण्यासाठी म्हणून धडपडणाऱ्या अनेक लोकांच्या भावना आज प्रज्वलित झाल्या. मी आज यायला तुमच्याकडे उशीर झाला याचं कारण मी सकाळी 10 वाजल्यापासून फॉर्म आणि स्वीकारत आणि मुलाखती घेत बसलो होतो. 10 वाजल्याची मुलाखत आमची 3 वाजता संपायची होती, 6 वाजले तरी लोक हटत नव्हते. ही शिंदे साहेबांची जादू आहे. 1000 लोकांच्या मुलाखती घ्याव्या लागल्या, MI ची माणसं नाही. पक्षाला बाळसं यायला लागलंय. पक्षामध्ये लोक आज भाऊ प्रत्येक गावागावात या ठिकाणी सामील होऊ पाहत आहेत. आपण पक्षाची ध्येय धोरणं आणि साहेबांना तिथपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि मला परवा बापूंच्याकडे यायचं होतं, भेटायचं होतं, पण बापूंचे जावई कुठं तरी प्रदेशात आलेत म्हणून मला सांगितलं. आता धोंड्याचा महिना जावई घरला, आता आणि कुठं बापूंना म्हटलं डिस्टर्ब करायचं. पण मी बापूजी मुद्दामून या ठिकाणी सांगेन, तुमच्या आदराची भावना आमच्यासारख्या सर्व तरुणांच्या मनामध्ये आहे. आज खऱ्या अर्थानं हा जगन्नाथाचा रथ पुढे नेत असताना
एक लोकनाथ आपल्या पाठीशी त्या ठिकाणी उभा आहे आणि त्या लोकनाथाचे हात बळकट करण्यासाठी बापूंची सारखा सारथी त्याच्या ठिकाणी या ठिकाणी काम करतोय. महाराष्ट्रामध्ये सांगोल्याचा चेहरा आणि आवाज म्हणून त्या ठिकाणी जातोय. ओळख बापूंची ही सांगोलेकरांनी घडवून दिली आणि त्या ओळखीचा फायदा त्यांनी परत सांगोलेकरांना मिळवून दिला. हे या ठिकाणी दुग्ध शर्करा योग त्यांच्या कामातनं त्यांनी घडवून दाखवलाय. खासदार म्हणून इथं येत असताना बापूंच्या कार्याला त्यांच्या निर्माण केलेल्या या सर्व कार्यकर्त्यांच्या पिढीला भेटण्याची संधी या निमित्ताने दिली. बापूंचं जनसंपर्क कार्यालय कुठं आहे ज्याच्यावर धाड पडली होती मला बघायची इच्छा होती. टीव्हीलाच दिसायचं. इथं सापडलं तर काय, इथं सापडलं तर सामान्य माणसाचं प्रेम. धाड कितीही टाका, पण मी मुद्दामून सांगेन, जो सामान्यातनं तयार झालाय, जो सामान्यांच्या मुशीतनं तयार झालाय, इथं तुम्ही धाडीत काय सापडणार? आमच्याकडे माणसं सापडतील, आमच्याकडं गोरगरिबांनी दिलेले कागदपत्र सापडतील, आमच्याकडं त्याचे अर्ज सापडतील, कुठल्या तरी गरिबाच्यासाठी लावलेला फोन, त्याचं फोन रेकॉर्ड त्या ठिकाणी सापडेल. इथं दुसरं तिसरं काही सापडणार नाही. आणि बापूसारखा एक कर्मयोगी ज्यानं आपलं कर्तृत्व या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहून घेतलं, निश्चितच त्यांच्या विचाराची धुरा घेऊन आपण पुढे या ठिकाणी एकत्रपणे जाऊया. नगराध्यक्ष साहेबांचं मनापासून अभिनंदन. सभापती पण आपला झाला ना, सभापती, उपसभापती आपला, नगराध्यक्ष आपला, उद्याचा होणारा आमदार सुद्धा आपला करण्याची मजा कधी असते माहिती आहे? गेलेलं परत मिळवण्यामध्ये फार मजा असते. आज ज्यावेळी कार्यकर्ता जिद्दीनं पेटतो, शिवछत्रपतींचे बरेच किल्ले सरेंडर करायला लागले होते, त्या काळामध्ये त्यांनी ती खूणगाठ बांधून ठेवली आणि त्याच्या 360 किल्ले या ठिकाणी मिळवले आणि मग आज या ठिकाणी हा दिवस आपण बघू शकलो. जेवढं गेलंय त्याच्यात डबल मिळवायचंय. बाबा, राजकारणामध्ये कुणीही संपत नसतो. राजकारण तात्पुरतं कुणाला तरी कॉमा लावत असतं. मी निश्चितच या ठिकाणी सांगेन, ज्यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे साहेबांच्या सारखी ताकद आहे त्यानं काम करताना कुठलीही काळजी करायचं कारण नाही. एखाद्या आमदार, खासदार, मंत्र्याला सुद्धा जितकी किंमत आदरणीय साहेबांच्या नजरेमध्ये नाही तितकी आपल्या बापूजींना त्या ठिकाणी आहे. कुठल्या पदानं बापूजींची किंमत वाढत नाही. कोण म्हणत असतील कुठं आता महामंडळावर जाणार आहेत काय, कोण मंत्रिमंडळात घेणार आहे काय, मागच्या दारात जाणार आहेत काय, साहेब काय करतील याचा एक दिवस तुम्हाला अनुभव येईल. पण जय बापू आज तुम्हाला शांत दिसतात, उद्या प्रमुख राज्याच्या ठिकाणी कुठंतरी दिसतील याची खबरदारी स्वतः पक्ष त्या ठिकाणी घेईल. कारण त्यांचं योगदान हे या ठिकाणी आपण लोकांनी पाहिलंय. ज्योतिताई वाघमारेसारखी आपली एक भगिनी, बहुजन समाजातली एक कन्या, कुणाला वाटलं होतं सांगा त्या अँकरिंग करायच्या? सुरुवातीच्या टप्प्यात पक्षकारांसाठी म्हणून या ठिकाणी लोकांना या ठिकाणी प्रोत्साहित करायच्या. त्या भगिनीला कुणाच्याही ध्यानी मनी नसताना साहेबांनी राज्यसभेवर थेट त्या ठिकाणी नेलं. आज सुद्धा बहुजन समाजाचं सोशल इंजिनिअरिंग करत असताना एकच पक्षानं मुस्लिम समाजाचा उमेदवार त्या ठिकाणी आपला पक्षानं शिवसेना पक्ष हा हिंदुत्ववादी पक्ष विचार करणारा आणि मानणारा पक्ष आहे, पण तो बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. जो मुसलमान, बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की जो माझ्या देशावर, मातीवर प्रेम करतो तो आमचा भारतीय मुसलमान, आमचा शत्रू नाही. तीच भूमिका सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतली.